भावांनो आणि बहिणींनो, परिश्रम घ्या, आत्मिक जीवनामध्ये मेहनत घ्या. तुम्ही प्रार्थना करत नसाल, प्रार्थना करा. नियमितपणे प्रार्थना करा. रोज 5 मिनिटाची आणि 10 मिनिटाची प्रार्थना करू नका. 5 मिनिटाची प्रार्थना म्हणजे फक्त एवढंच, आज अख्खा दिवस माझा सांभाळ कर, माझ्या कुटुंबाचा सांभाळ कर, माझ्या नोकरी धंद्यावर आशीर्वाद दे, ही आहे 5 मिनिटाची प्रार्थना. असली प्रार्थना करू नका. देवाची उपकार स्तुती करा, त्याची आराधना करा, त्याच्या प्रेमाकडे बघत राहा. देवाचा आवाज आपल्याला आत्म्यात ऐकायला आला पाहिजे. खरी प्रार्थना करा, आत्म्याने प्रार्थना करा, देवाची वचनं वाचा आणि या वचनानुसार स्वतःच्या जीवनामध्ये बदल करा. मनाचा कठोरपणा काढून टाका, नम्र बनत राहा, अहंकार काढून टाका, स्वार्थ काढून टाका, दुसऱ्यांबद्दलचा द्वेष काढून टाका, दुसऱ्यांबद्दलचे सगळे वाईट विचार मनातून काढून टाका. स्वतःला अधिक शुद्ध करा, अधिक प्रेमळ करा, अधिक नम्र करा. देवाच्या कृपेमध्ये बलवान होत जा. एखाद्या माणसाने सांगितलं की मी माझं वाईट जीवन बदललं, तर त्याची साक्ष ऐकून आनंद होतो. आणि जसा मला आनंद होतो आणि जसा देवाच्या लोकांना आनंद होतो, तसाच देवालाही स्वर्गात आनंद होतो, जेव्हा आमचं खऱ्या अर्थाने हृदय बदलतं. तुम्ही सांगाल माझी प्रगती झाली, म्हणजे काय झालं? पूर्वी मला 10,000ची नोकरी होती, आता 1,00,000ची नोकरी मिळाली. नाही, ही तुमची प्रगती नाही आहे. माझी प्रगती झाली, पूर्वी मी 10 बाय 10च्या भाड्याच्या खोलीत राहायचो, आता माझ्याकडे स्वतःचा मोठा फ्लॅट आहे. ही तुमची प्रगती नाही आहे. याला प्रगती म्हणू नका. नोकरीमध्ये पगार वाढ झाली, नवीन नोकरी मिळाली, घर मिळालं, गाडी मिळाली, जमीन मिळाली, तुमची प्रॉपर्टी वाढली, तुम्ही धनवान झालात, ही प्रगती नाही आहे. तुम्ही जर म्हणालात पूर्वी मी खूप शिव्या द्यायचो, पण आता माझ्या तोंडातून एक शिवी पण येत नाही. पूर्वी मी अनेकांबद्दल राग बाळगायचो, पण आता मी राग ठेवत नाही. राग आला तरी मी काढून टाकतो, क्षमा करतो. पूर्वी मी फार गर्विष्ठ होतो, कुणाचं काही ऐकून घेत नव्हतो, मी फार कठोर मनाची व्यक्ती होतो, परंतु आता मात्र मी नम्र झालेलो आहे. मी सहन करतो, मी क्षमा करतो, मी नम्रतेने वागतो. मी म्हणेन आणि मी नाही, देव सांगेल, ही तुझी खरी प्रगती आहे आणि हीच प्रगती देवाला आपल्याकडून हवी आहे.